ज्यावेळेला मला हे कळलं की मला कॅन्सर झालेला आहे तर थोडीशी मी घाबरली, नो डाऊट. आता मला मुळात कथ्थक शिकायचं आहे, त्यामुळे मी कथ्थकसाठी प्रयत्न करते की आणि चक्क घरातनं पळून गेली माझ्या मैत्रिणीकडे. मला आता करायचं नाहीये म्हणून. आईस्क्रीम खाणं हे माहितीच नाही. लोकांना जे पाहिजे, जे आता गरज आहे, ज्याचा विचार करावा लागेल, त्यामुळे नाईट ड्युटी करणाऱ्यांना वेगळ्या पद्धतीने बघितलं जात होतं. त्यातनं मला सिरियल्स मिळत गेल्या आणि मी सिरियल्स करत गेली. त्याच्यावेळी स्वतःच्यावर अशी काही वेळ आली की मग माणूस एकदम हादरून जातो. पण मनाला बजावलं, आता आपल्याला फेस करायला हवं. फॉर्मा केला आणि त्याला पुढे गेली मी. आता आज तुमच्या समोर आहे की नाही, उगाच प्रत्येक गोष्टीमध्ये अडकून नाही राहायचं. नमस्कार, माझं नाव रामेश्वरी आहेर. आकाश भरारीच्या गृहस्वामिनी या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपल्यासोबत आहेत अलका भुजबळ मॅम. तर त्या फक्त गृहस्वामिनी नाहीये, तर त्यांनी अभिनेत्री म्हणून सुद्धा अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. आणि आज मी त्यांच्यासोबत मन मोकळ्या गप्पा मारण्यासाठी आलेले आहे. तर चला तर त्यांचा जीवन प्रवास आणि थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नमस्कार मॅम. नमस्कार. तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत. थँक्यू. सगळ्यात आधी तर तुम्ही कशा आहात? मी एकदम छान. आणि तुम्ही खूप खूप सुंदर दिसताय. अरे वा. साडी एक नंबर वाटते, कमाल दिसताय. तर मॅम, मला सगळ्यात आधी जाणून घ्यायला आवडेल की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे आणि तुमचं बालपण कसं होतं? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी HR मध्ये MBA केलं. आणि बालपण म्हणायला गेलं तर तसं खूप खडतर गेलं. खडतर म्हणण्यापेक्षा आमच्या घरी थोडंसं जुनं वातावरण होतं, त्यामुळे मुलींनी जास्त शिकायचं नाही असं त्यांचं मत होतं. तरी पण मी अगदी जिद्दीने शिकली, हे महत्त्वाचं. आणि त्याच्यानंतर मग पुढे लग्न झाल्यानंतर सुद्धा मला पतीचं असं सहकार्य मिळालं, त्यामुळे पुढे मी मग माझं पुढचं शिक्षण मी घेतलं, कम्प्लीट केलं. इव्हन कॉम्प्युटर असो, MBA असो, या सगळ्या गोष्टी त्यांच्या मदतीने केली. पण मला पूर्वी शिकायला तेवढी परमिशन नव्हती घरून. पण तुम्ही मालिकांमध्ये सुद्धा बऱ्याच काम केलेलं आहे, मग तुम्ही तिकडे कशा वळाल्या? नाही, ते सुद्धा मी खरं लग्नानंतरच. म्हणजे मुळातच मला अभिनयाची आवड, स्पोर्ट्सची आवड, पण हे सगळं मी लग्नानंतर केलं. सुरुवातीला मी थोडंसं स्पोर्ट्स म्हणजे अगदी 10वी 9वी 10वी पर्यंत थोडं खेळायची, नाही असं नाही, पण ते तेवढ्या पुरतं. म्हणजे वडिलांच्या नकळत, कारण वडील आमचे तसे जुन्या मताचे होते. आणि लग्नानंतर मग हे म्हणाले की हरकत नाही, तुला आवड आहे स्पोर्ट्सची तर कर. मग त्यामुळे व्हॉलीबॉल माझा आवडीचा खेळ. व्हॉलीबॉल मी जॉईन केला ऑफिसमध्ये. 3 वर्ष सलग खेळत होते मी. त्याच्यानंतर मग आमच्या ऑफिसच्या कल्चरल प्रोग्राम्समध्ये असायची, त्यातनं मला सिरियल्स मिळत गेल्या आणि मी सिरियल्स करत गेली. तर तसं एक एक सुरू होत गेलं खरं बघायला गेलं तर. ओके मॅम, तुम्ही म्हणालात की तुम्ही नोकरी करत होता, तर तुम्ही कुठे नोकरी करत होतात? म्हणजे मी MTNL महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मुंबई इथे सर्व्हिस करत होते. आणि किती वर्ष तुमची ती सेवा राहिली? माझी 38 वर्ष सर्व्हिस झाली. तो अनुभव कसा होता? खूप छान होता. खरं तर बघायला गेलं तर शासकीय म्हणा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, इथे असं थोडं वातावरण थोडं स्ट्रिक्ट असतं. पण तसं बघायला तर आम्हाला शिफ्ट ड्युट्या असल्या कारणामुळे आणि आम्ही आमच्या वेळेनुसार आम्ही ड्युट्याज घेत होतो. त्यामुळे कल्चरल, स्पोर्ट्स आणि ऑफिस असं तिन्ही आम्हाला इकडे करायला मिळालं. आणि त्याच्यामुळेच मला विविध क्षेत्रामध्ये खरं तर वाव मिळाला. त्या खरं कारण म्हणजे घरातनं तर सपोर्ट आहेच, आणि त्याच्याबरोबर आवडीचं काम आणि आवडीचं क्षेत्र मिळालं. त्यामुळे खूप चांगले दिवस गेले माझे ऑफिसचे. नक्कीच. आणि लग्न खरं तर काय म्हणतो आपण की मुलीसाठी स्पेशली एक खूप मोठा आयुष्यातला टर्निंग पॉइंट असतो, आणि तो तुमच्यासाठी एकदम असा लकी ठरला असं आपण म्हणू शकतो. तर तुमचं लग्न कोणत्या वयामध्ये झालं? नाही, माझं लग्न 22व्या वर्षीच झालं. पण तसं मी जर सांगितलं की वडील जुन्या मताचे, जास्त शिक्षण घेतलं नाही पाहिजे. 10वी मध्ये असतानाच माझ्या वडिलांनी माझं लग्न ठरवलेलं होतं. आणि आता 10वी झाली, आता मुलीला काही जास्त पुढे शिकवायचं नाही, कारण उद्या जर ती शिकली तर आपल्याला जास्त चपला झिजवायला लागतील आणि तसा मोठा मुलगा बघावा लागेल. त्याच्यापेक्षा आहे ते थोडक्यात आहे ते बरं आहे. 10वी झाली, आता तिचं पटकन लग्न उरकलं की आपण आपल्या व्यापातनं मोकळे, असं ते जुन्या मताचे असल्यामुळे. पण मला करायचं नव्हतं. मी आमच्या मामांना भेटली, माझ्या वडिलांच्या मामांना सुद्धा भेटली. म्हटलं मला करायचं नाही, मला पहिला शिकायचं आहे. माझं शिक्षण झाल्यानंतरच मी लग्न करीन. आणि ज्यावेळेला माझं ग्रॅज्युएशन होत होतं त्यावेळेला तरी वडिलांनी मध्ये मध्ये मुलं वगैरे बघायचा प्रोग्राम्स होत होता, नाही असं नाही. मग ज्यावेळेला एकदा एक 14वीला होती मी, त्यावेळेला माझं लग्न ठरवलं वडिलांनी. मलाही मुलगा पसंत पडला. म्हटलं आता काय पुढच्या वर्षी ग्रॅज्युएशन होतच आहे, तर ठीक आहे म्हटलं, मुलगाही आवडलाय तर बघूया आपण. पण काय झालं की त्या मुलाला आमच्या
वडिलांच्या प्रॉपर्टीचं लक्षात आलं की डोंबिवलीला सुद्धा घर आहे आणि सगळं चांगलं आहे, तर मग आपण विचारून बघू. तर त्याने मला सहज विचारलं, मग ते घर कोणाच्या नावावर आहे, मग ही जागा कोणाच्या नावावर. तर मला लक्षात आलं की त्या मुलाला बघायला गेलं तर प्रॉपर्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि माझी वहिनी म्हणजे त्याची वहिनी जे म्हणते तेच करायचं, त्याला स्वतःच असं काही मत नव्हतं. जसं त्याचं लक्षात आलं तर मी म्हटलं की नाही, मला असा मुलगा नको जो स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पायावर उभा राहणारा मुलगा मला पाहिजे, त्याच्याकडे काही नको असाच मुलगा मला पाहिजे. तर मग हा जर आमच्या पैशावर डोळा ठेवून असेल तर मग त्यात काय अर्थ नाहीये. म्हणून मी चक्क ते स्थळ नाकारलं. आमच्या वडिलांना इतकं राग आला की असं कसं तू लग्न मोडते, उद्या समाजात काय नाव होईल. तेव्हाची गोष्ट म्हणजे आता आमच्या लग्नाला झाली 37 वर्ष. तर तेव्हा मला खूपच म्हणजे वडिलांना हे झालं की समाजामध्ये नाव जाईल, हे काही बरोबर नाही असं. आणि परत दुसरं लग्न करताना बाबा पहिलं लग्न हिचं मोडलं, काय झालं असं नाही. पण म्हटलं नाही, मला नाहीच करायचं, मी या मुलं लग्न करणार नाही. त्यामुळे मी माझं स्ट्रिक्टली ते लग्न नाकारलं आणि चक्क घरातनं पळून गेली माझ्या मैत्रिणीकडे, मला आता करायचं नाहीये म्हणून. आणि मग नंतर तरी सुद्धा मग स्थळ वगैरे बघत गेल्यानंतर हा मग 17 मुलं बघितलं, हा 18 माझा नवरा की ज्याला मी पसंत केलं आणि मला माझ्या मनासारखं मिळालं म्हणून मी त्याला हो म्हणाली. खरं बघायला गेलं तर पण 17 मुलं नाकारणं म्हणजे त्या काळामध्ये खरं तर नाही असं भूमिका घेणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. हो ना, डेअरिंगची गोष्ट आहे. हो, माझ्या वडिलांचं असं मत आहे की तू असं नाकारते म्हणजे नक्की तुझं काहीतरी बाहेर आहे, तू असं का म्हणतेस नाकारते का, तुला काय प्रॉब्लेम आहे. पण म्हटलं मला जो पाहिजे तोच मी हो म्हणणार ना. म्हणजे त्यांनी हो म्हटलं म्हणून मी हो म्हणणार असं नाहीये. आणि मी माझ्या मतावर ठाम होती. कारण आपण शिक्षण कशाला घेतलं, तर शिक्षण घेतलं तर आपल्या स्वतःची काहीतरी मतं असायला हवी. मग उगाच ते म्हणतात म्हणून हे आपल्याला उद्या आयुष्य काढायचं आहे, ते जुन्या मताचे आहे, ते त्यांच्या जुन्या विचारानुसार चालतील. मग आपल्या शिक्षणाचा उपयोग कुठेतरी चांगला करून घ्यावा आणि आपल्या मतावर जेणेकरून आपल्या उद्याचं जे आयुष्य आहे ते चांगलं जावं, आपल्या जोडीदाराबरोबर आपले विचार पटावे, या हेतूनेच मी स्ट्रिक्ट होती की नाही, मला जसा पाहिजे तसाच मुलगा मी स्वीकारणार म्हणून. बरोबर. आणि खूप महत्वाचं आहे ते. मॅम, तुम्ही आता MTNL मध्ये बरोबर सेवा केली आहे, तर आता तुम्ही मग किती वर्ष झालं रिटायर आहात? रिटायर होऊन मला 5 वर्ष झाली आता. अच्छा, मग सध्या तुम्ही काय काय करता? आता सध्या मी आमचं वेब पोर्टल आहे newstorytoday.com, हे वेब पोर्टल आम्ही चालवतोय आणि त्याची निर्माती म्हणून मी आहे. म्हणजे मिस्टर संपादक आहेत. आणि क्रिएशन, त्या जे वेब पोर्टल आहे ते कसं चांगलं क्रिएटिव्ह होईल, की ते कसं चांगलं वाचनीय होईल, त्याच्यावर माझा जास्त भर असतो. आणि मुळातच काही वेळेला जर मला काही चांगलं वाटलं तर ते मी लिहिते सुद्धा, पण क्रिएट करायला मला जास्त आवडतं. त्यामुळे वाचनीय होईल आणि त्यामुळे खरं आमच्या वेब पोर्टल आतापर्यंत 6 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. आणि अगदी आपल्या माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं सुद्धा आम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीच्या मागे खरं बघायला तर आमच्या घरातली फॅमिली आहे. आमच्याकडे मिस्टर माझे माहिती महासंचालक संचालनालयामध्ये संचालक म्हणून निवृत्त झाले आणि माझी मुलगी आता सध्या जर्नलिस्टच आहे, ती फ्री प्रेस जर्नलमध्ये आहे. दोघांची पत्रकारिता घरामध्ये असल्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती झालेली आहे चांगलीच. तर त्याचा फार मला उपयोग होतो या गोष्टींमध्ये. आणि अर्थात माझी आवड जोपासली जाते. मुळात बंड स्वभाव आहे, त्याच्यामुळे जे काही चांगलं करता येईल, जे काही आपल्याला कसं चांगलं देता येईल लोकांसमोर, ते मी या माध्यमातून आम्ही देत असतो. तर त्या पोर्टलचं म्हणजे स्वरूप काय? म्हणजे कशा प्रकारच्या गोष्टी किंवा काय प्रकारच्या आहेत बातम्या त्याच्यामध्ये? बघायला गेलं ना तर आपण सगळ्या बातम्या काही आपण पेपरमध्ये देऊ शकत नाही, कारण पेपरवाल्यांना सुद्धा काही लिमिटेशन्स असतात. त्याच्यामुळे काही लोकांना पर्यटनावर लिहायचं असतं, काहींना पुस्तकाबद्दल लिहायचं असतं, काहींना आपले अनुभव शेअर करायचे असतात, कुठे आपण गेलेलो ते अनुभव शेअर केले असतात, काही पिकनिकला गेलेले असतात ते शेअर करायचे असतात. म्हणजे आमच्या पोर्टलमध्ये गुन्हेगारी अजिबात नाहीये, राजकीय हा प्रकार नाहीये, फक्त साहित्य. तुम्ही शाळेमध्ये काही चांगले कार्यक्रम झाले तर ते आम्ही त्या पोर्टलद्वारे देतो. आणि एखादा आपला पर्यटनाचा अनुभव, आणि आता मेघना साने आहेत, त्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या जिथे जिथे प्रवास केला त्याच्यात त्यांनी त्यांचे अनुभव लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर आता शशिकांत ओक आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या पूर्ण जीवनाचा पूर्ण अनुभव त्यांनी दिलेला आहे. वर्षा भाबळ माझी एक मैत्रीण आहे, तिचं सुद्धा जीवन प्रवास, तिने तिचा सिरीज चालू केली होती की कसा जीवन प्रवास झाला. म्हणजे ती पहिला अगदी गावी कशी राहत होती, त्याच्यानंतर ती स्वतःची तिची प्रगती कशी गेली. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर त्या काळी म्हणजे तिला कसं होतं की आईस्क्रीम खाणं हे माहितीच नाही,
त्यामुळे बिस्किट हे चहामध्ये बुडवायचं आणि ते असं छान झालं की ते कापायचं आणि ते आईस्क्रीम म्हणून खायचं, अशा पद्धतीचं तिचं जेवण गेलं. तर अशा एक सिरियस चालू झाली म्हणजे. तर त्याचं तिने पुस्तक सुद्धा नंतर काढलं. माझी एक मैत्रीण ती खूप छान कविता करते, त्यामुळे तिचं आपण पौर्णिमा शेंडे, तर तिचं आपण एक पुस्तक काढलं. तर अशा काही काही गोष्टींमुळे मला हे जे क्षेत्र आम्ही जे निवडलेलं आहे त्या गोष्टींमध्ये फार रस यायला लागला की आपण जे लोकांना खरोखर ज्याची गरज आहे ते आपण देतो आहे. तर आता कॅन्सरवर सुद्धा, आता मी स्वतः कॅन्सर सर्वायव्हर असल्यामुळे ज्या कॅन्सरवर काही गोष्टी, काही आरोग्याच्या गोष्टी त्याच्यातनं आपण त्याद्वारे आपण मांडू शकतो. इव्हन कोणाचे काही वेगळे वेगळे अनुभव असतात ते सुद्धा आपण देऊ शकतो. लोकांना जे पाहिजे, जे आता गरज आहे, ज्याचा विचार करावा लागेल अशा गोष्टी आपण या माध्यमांद्वारे देऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ देऊ शकतो, फोटोज देऊ शकतो, कारण त्याला लिमिटेशन नाही आहेत. डिजिटल या प्रकाराला लिमिटेशन्स नसतात. त्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आणि तिकडचं सगळं सराउंडिंग ते व्हिडिओद्वारे केलं तर ते पण आपण त्याच्यामध्ये देऊन आपण लाईव्हली ते सगळं बघतोय असं वाटतं. त्यामध्ये डिजिटल वेब पोर्टलमध्ये फार आम्ही जेवढं चांगलं करता येईल तेवढं करतो. नक्कीच. आणि ज्या इच्छुक लोकांना काय म्हणतो व्यक्त होण्यासाठी हे खूप चांगलं माध्यम आहे किंवा चांगलं प्लॅटफॉर्म सुद्धा आहे. क्या बात आहे, मस्त. मॅम, तुम्ही ज्या काळामध्ये समजा नोकरी करत होता किंवा मालिका करत होता, तर त्या काळामध्ये महिला म्हणून एक समाजात वावरणं किंवा नोकरी करणं याबद्दल काय सांगाल? तेव्हा कशी परिस्थिती होती? आत्ताच्या पेक्षा तेव्हाची परिस्थिती तशी बघायला गेलं तर कठीण होती, कारण आम्ही MTNL मध्ये सर्व्हिस करत होतो. तर त्याला आम्हाला ड्युटीज होत्या, सकाळची ड्युटी, दुपारची ड्युटी आणि रात्रीची ड्युटी, नाईट ड्युटी. तर वेगळे वेगळे अनुभव खूप येत गेले. आणि त्या काळी म्हणजे वडिलांचं पण एक मत की तू नाईट ड्युटी करते हे काही योग्य नाहीये. त्यामुळे नाईट ड्युटी करणाऱ्यांना वेगळ्या पद्धतीने बघितलं जात होतं. आजकाल म्हणजे सगळ्यांच्या वेगवेगळे प्रकार असतात. आजकाल IT क्षेत्रामध्ये सुद्धा ड्युटीज आहेत, पण ते आता चालून जातं. पण त्या काळामध्ये आम्हाला खरं बघायला गेलं ना तर ही जी गर्दी आहे तेवढी त्या काळात गर्दी नव्हती. पण तरीही सुद्धा आम्हाला सर्व्हिस करताना सुद्धा थोडंसं आम्हाला स्वतःला संरक्षक ठेवून जावं लागत होतं. जाता येताना कोणी आपल्याला काही बोलत नाहीये ना, इथे तिथे काही प्रॉब्लेम येत नाहीये ना. आजकाल जो निडरपणा जो मुलींमध्ये आले त्या काळामध्ये आम्हाला तसा नव्हता बघायला गेलं तर. त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे घरून किंवा घरी पोहोचेपर्यंत घरच्यांना खूप काळजी असायची आणि वाहनांची तेवढी सुविधा नव्हती. आजकाल फोन्सवर तर तेवढे नव्हते, म्हणजे मोबाईल तर आता आले आहेत, पण त्या काळी काही फोन्स होते, घरचे लँडलाईन होते, पण तरी सुद्धा ते असं वापरायची इतकी मुभा नव्हती की ऍटलिस्ट जसे आपण अगदी बिंदास वापरतो तसं तो प्रकार नव्हता. त्यामुळे थोडंसं कठीण होतं. पण तरी सुद्धा आजच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती होती अशातलंही काही म्हणता येणार नाही. पण काही बाबतीमध्ये चांगलं होतं, काही बाबतीमध्ये थोडंसं कठीण परिस्थिती होती. मॅम, हे तर सगळं आहेच की रोजचे संघर्ष आपल्या आयुष्यात येतच राहतात. मात्र तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा कठीण प्रसंग येऊन गेला जो म्हणजे कॅन्सर, त्याला मागे टाकून पुढे आज आलेला आहात. तर त्या सगळ्या बद्दल काय सांगाल? तो अनुभव कसा होता? कारण अनेक अशा महिला किंवा अनेक अशी लोक आहेत जे घाबरतात किंवा घाबरून उपचारासाठी सुद्धा जात नाही. सो अशा बऱ्याच गोष्टी होतात. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कॅन्सर हे नावच खरं बघायला गेलं तर सगळेजण खूप घाबरतात. पण मी तर म्हणेल की कॅन्सर हा आजार असा आहे ना की तुम्ही जर त्याला सकारात्मकता दृष्टिकोनातून बघितलं ना तर त्या आजाराला सुद्धा मात करता येते. ज्या वेळेला मला हे कळलं की मला कॅन्सर झालेला आहे तर थोडीशी मी घाबरली, नो डाऊट. म्हणजे मला सुद्धा भीती वाटली मनातनं हे. पण नंतर आता आजकाल आपलं सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे आणि डॉक्टरांची जर साथ मिळाली आणि डॉक्टर खरोखर ते आपल्याला याच्यातनं बाहेर काढायला बघतातच. आणि आपण प्रत्येकाला जर डॉक्टरांची मदत घेत गेलो आणि आपला आहार आणि विहार चांगलं ठेवलं आणि आपल्याला याच्यातनं बरं व्हायचं हे जर आपण ठरवलं ना तर नक्की त्याच्यातनं बाहेर पडू शकतो. कारण ज्याला सुरुवातीला मला केमोज वगैरे चालू झाल्या तेव्हा माझे केस गेले. मग तुम्हाला कसं कळलं की तुम्हाला त्याची लागण झाली आहे वगैरे? उपास चालू होते माझे, नवरात्री आम्ही घरी घट बसवतो, उपास चालू होते. तर 2-3 दिवसानंतर आहे ना मला मोशनला त्रास व्हायला लागला. तर मी म्हटलं ठीक आहे, उपास आहे म्हणून मोशनला प्रॉब्लेम येत असेल म्हणून मी डॉक्टर्सकडे गेली. तर डॉक्टर म्हणाले की नाही तुम्हाला अमिबा झाला आहे. मग दुसऱ्या अजून एका डॉक्टरकडे गेली तर त्यांनी म्हणाले काही पोटामध्ये इन्फेक्शन झालं, तर त्याच्या गोळ्या चालू होत्या. 8-9 दिवस हे सगळं मी घेत गेली. आणि पण त्याचा मला फार म्हणजे असं एकदम अनइझी व्हायला लागलं होतं, घसा कोरडा पडायला लागला होता, आवाज एकदम म्हणजे काही त्राणच राहिला नव्हता, मला काही खायची इच्छा नव्हती कारण त्या स्ट्रॉंग गोळ्या होत्या अँटीबायोटिक. तर मी सहज माझ्या मुलीला फोन केला होता. तर तिला म्हटलं बाबू मला बरं वाटत नाहीये रजा. तर मला म्हटलं मम्मा एकदम अशी तू
हे झाली असते, काही बरोबर नाही, तू इकडे ये. तर म्हटलं अगं नाही, मी अँटीबायोटिक गोळ्या घेते ना, त्याच्यामुळे माझी चव गेली, मला एकदम हे वाटतं, म्हणजे काही त्राणच नाही आहे शरीर, तू नाही, तू इकडे. आणि तिने तिच्या फॅमिली डॉक्टरकडे मला नेलं. तर त्यांनी मला चेक वगैरे केलं आणि म्हणाले नाही ठीक आहे, मी मुलीशी बोलतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि मुलीला त्यांनी सांगितलं की मला थोडासा डाऊट आहे, तू उद्याच्या उद्या मम्मीला सोनोग्राफी करायला सांग. तर तिने मला सांगितलं मम्मा काही नाही, आपण एक सोनो करू, म्हणजे पोटामध्ये काही इन्फेक्शन असेल तर कळेल. मी सोनोग्राफी केली. ती आणि डॉक्टर बोलले, तिने मला कुठल्याही गोष्टींची कल्पना खरं तर दिली नाही काहीच. आणि त्याच्यानंतर मग ती डॉक्टरने तिला सांगितलं होतं की लगेच सिटी करून घ्या म्हणून. तर ती म्हणते मम्मा सिटी आपल्याला करावं लागेल, कारण काही पोटात कितपत इन्फेक्शन आहे ते काही कळायला हवं म्हणून. म्हणून मग लगेच आम्ही सिटी केली. तिचं आणि डॉक्टरांचं असं बोलणं चालूच होतं. तिने लगेच गायनॅकला पण त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या, पण मला काही या गोष्टी बोलली नाही. ती म्हणजे मम्मा तू बिंदास राहा, काही नाही, आपल्याला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे ते इन्फेक्शन निघण्यासाठी आपण गायनॅककडे जाऊया आणि ते गायनॅक काय म्हणतात ते बघूया. म्हणून मी गायनॅकोलॉजिस्टकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की आपलं फक्त 20 मिनिटाचं छोटंसं ऑपरेशन आहे, त्याच्याने तुमचं जे इन्फेक्शन वगैरे आहे ते काढू, एक ट्युमर झालाय छोटासा पोटामध्ये, ते काढून बाकी काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मग मिस्टरांना सुद्धा त्याने कळवलं, कारण त्यावेळेला ते नाशिकला होते आणि मी इथे एकटीच होती. आणि मग ती आणि मी आम्ही आणि मिस्टर आले, आम्ही तिघही डॉक्टरांकडे गेलो, लगेच ॲडमिट झालो. ऑपरेशन चांगलं झालं, पण ते ऑपरेशन 20 मिनिटाचं म्हणता 6-6.5 तास ऑपरेशन चाललं ते. कारण ओव्हरीजच्या आतमध्ये ती सिस्ट होती आणि ते ओव्हरीज खूप आतमध्ये होते आणि ते हे करायला खूप वेळ गेला. आणि माझे प्रत्येक आतमध्ये काही पसरू नये म्हणून काही काही छोटे छोटे अवयव, अपेंडिक्स म्हणा, हे ते सगळं काढत होते, सगळं ते बाहेर आणून यांना दाखवत होते. मला हे आत्ता नंतर कळलं म्हणा, पण तोपर्यंत मला त्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या आणि गांभीर्य मला एवढं नव्हतं, कारण या दोघांनी मला काही तशी कल्पना दिली नव्हती. खरं बघायला गेलं तर म्हणजे आपण मुलीची कशी काळजी घेतो तशी तिने आई म्हणून माझी काळजी ती घेत होती. आणि त्याच्यानंतर ज्याला स्टिचेस वगैरे काढायला गेलो तर त्याला डॉक्टरने मला सांगितलं की तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि ती जी छोटी सिस्ट होती ना ती कॅन्सरची आहे. मी एकदम हे झाली की स्थिर झाली. म्हटलं अरे नाही शक्य, आतापर्यंत इतर लोकांच्या बाबतीमध्ये ऐकत होतं की कॅन्सर झालेला आहे असं, पण स्वतःच्यावर अशी काही वेळ आली की मग माणूस एकदम हादरून जातो. पण मनाला बजावलं आता आपल्याला फेस करायला हवं. त्यामुळे डॉक्टरांनी मला खूप समजावून सांगितलं. तर म्हटलं पण डॉक्टर कॅन्सर म्हणजे, तर म्हणे अगं नाही आज ॲडव्हान्स आता खूप झाले, तू काहीच काळजी करू नको, आपण तुला पहिल्या 4 केमो देऊ, त्या केमोतनं फार फरक पडेल म्हणे आणि फार लवकर बरी होशील, कारण लवकरच्या स्टेजला तो डिटेक्ट झालेला आहे. त्याची स्टेज होती 2A अशी ती स्टेज होती. तर मी स्टेजबद्दल मी विचार नाही केला, मी लगेच केमोबद्दल विचार केला. म्हटलं बापरे केमो म्हटलं बघायला गेलं तर ते शरीरामध्ये ते इंजेक्शन टोचतात, पूर्ण हात काळा निळा पडतो असं ऐकिवात होतं फक्त. म्हटलं बापरे असं काही झालं तर तेवढ्यात नाही अगं आपल्याला इथे पोट बसवायचं, त्या पोटद्वारेच तुला केमो वगैरे दिला जाईल. पण म्हटलं बापरे केमो म्हणजे काय होतं असं, मग त्यांनी सगळं भीती म्हणजे थोड्यात, तर त्यांनी खूप छान समजावून सांगितलं. म्हणजे तुला कॅन्सरची भीती जाण्यासाठी 1 मिनिट, माझी जाऊबाई इथे आलेली, मी तिला जरा बोलवते. आणि त्यांनी त्यांच्या जाऊबाईला बोलवलं तर ते म्हणजे गेल्या वर्षीच ही कॅन्सरमधनं बाहेर पडलेली आहे, तुला हिच्याकडे बघून वाटतं का की ही कॅन्सर झालेली आहे. आणि ती इतक्या छान दिसत होत्या, एकदम छान लांब केस वगैरे. तर मी म्हटलं का म्हणजे अगं ती देश विदेश फिरते आता बघ, म्हणजे तसंच तुझं होणार, तुला आत्ता फक्त 3 ते 4 महिने ट्रीटमेंट घ्यावी लागेल, नंतर तू एकदम बरी होशील, फक्त तू पॉझिटिव्ह राहा की तुला याच्यातनं बरं व्हायचंय आणि अगदी चांगल्या प्रकारे तुला ट्रीट केलं जाईल, काहीच काळजी करू नको. तर म्हटलं डॉक्टर मला ज्याच्या वेळेला तुमची मदत लागेल, मला काही शंका असेल मनामध्ये ते तुम्हाला विचारलं तर म्हणजे तू कधीही एनी टाइम फोन कर, 24/7 आम्ही तुझ्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतो. आणि त्यांच्या केमोच्या डॉक्टरकडे नेलं, त्यांनी पण सगळं समजावून सांगितलं. मग ते सगळं सांगितल्यानंतर माझी भीती गेली आणि मी म्हटलं आता फेस करायचंय, मग काय हरकत आहे. आणि त्याच्यानंतर मग आमच्या जे फॅमिली डॉक्टर होते त्यांनी पण सांगितलं काय तुमचा आहार विहार असायला हवा, कसं तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये अगदी फ्रीली ठेवायला हवं. त्यामुळे या सगळ्यांची इतकी साथ मिळाली. आणि घरच्यांनी तर मला तुला कॅन्सर झाला आहे हा शब्दच नव्हता घरी, मी अगदी ॲट इज राहत होती. माझ्या मैत्रिणींनी मला खूप मदत केली, माझा ऑफिसचा स्टाफ मला भेटायला यायचा, कधीही तू कॅन्सर झाले म्हणून आम्ही तुला भेटायला आलो असं मला कोणीच नाही. आमच्या नातेवाईकांची खूप मला मदत मिळाली, त्यांनी कोणी अगदी ॲट इज सगळं बोलणं चालू होतं. फक्त केमो झाल्यानंतरच्या 1-2 दिवस जास्त कोणाला मी भेटत नव्हती, का तर इन्फेक्शन होऊ नये म्हणून हे असतं. पण बाकी इतर वेळेला अगदी ज्या कोणी यायचे त्यावेळेला अगदी छान गप्पा टप्पा करून आम्ही बोलत होतो. आणि असे मला 6 केमो माझे दिले गेले. यांचं त्याच वेळेला पोस्टिंग औरंगाबादला झालं होतं, तर मला औरंगाबादला केमो झालं की मी औरंगाबादला जायची. तिकडचं वातावरण मोकळं आणि कोरडी हवा, त्याचाही मला खूप उपयोग झाला.
त्याच्या ऑफिसच्या स्टाफनी पण मला खूप मदत केली. माझ्या ऑफिसच्या स्टाफनी खूप म्हणजे असं पॉझिटिव्हली सगळं होतं ना. आणि मुळात सगळ्यात मुख्य म्हणजे माझी मुलगी, माझ्या मुलीने इतकी केअर घेतली ना खरं बघायला गेलं तर. थोडासा खोकला आला, थोडासा असं ताप काहीतरी वाटतो किंवा कधी घाम यायचा खूप, तर ते काही नाही मम्मा तुला बरं वाटेल. मला असं वाटायचं AC बंद केलं असं वाटायचं, इतकं घाम येतो आणि यांनी लक्ष नाही दिलं. तर ती म्हणजे नाही 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 तुला आता असं वाटेल 5 मिनिटात बघ तुला एकदम बरं वाटेल. असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. खोकला आला तर लगेच डॉक्टरांना फोन करणं किंवा उचकी लागली लगेच डॉक्टरांना फोन करणं, काय होतंय. मला सेन्सेशन नव्हतं हातामध्ये, पायामध्ये पण सेन्सेशन नव्हतं. तर त्या म्हणाले की काही नाही हे नॉर्मल आहे, हे असं होत राहील. त्यांनी सगळी चौकशी करून ठेवली होती की काय काय याचे साईड इफेक्ट्स केमोचे होऊ शकतात म्हणून. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक वेळेला डॉक्टरांशी संवाद साधून आणि तिनेही पण इतर लोकांशी संवाद साधून मला खूप त्याची मदत झाली बघायला गेलं तर. त्यामुळे घरच्यांची मदत ही असायलाच हवी, मैत्रिणीची मदत असायला हवी आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण जर पॉझिटिव्ह असेल ना तर आपण याच्यातनं नक्की बाहेर पडू शकतो. तेच महत्वाचं आहे की घाबरलेला एखाद्याला अजून घाबरवण्यापेक्षा त्याला ते पॉझिटिव्ह आधार देणंच खूप महत्वाचं आहे. मी तर म्हणजे कॅन्सर काय कुठलाही आजार जरी असला ना तरी सगळ्यांनी एकमेकांना फक्त पॉझिटिव्ह द्या, चांगल्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करा, त्यांना आराम द्या. आणि त्यांना तुला बापरे ताप आलाय का, अरे बापरे तुला टायफॉइड झालाय का, अशा गोष्टी काही बोलण्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी हे करा ना. मेन म्हणजे त्यांना आराम द्या, मनाने त्यांना आराम द्या. त्यामुळे ते नक्कीच त्यातनं बाहेर पडू शकतात. मॅम किती दिवस तुमचा हा उपचार चालू होता, ट्रीटमेंट? 3 महिने चालू होते माझी ट्रीटमेंट. मला एकूण त्यांनी 8 केमो दिल्या. पहिला 4 तर ठरवल्या होत्या. मग डॉक्टरांचं मीटिंग झाली आणि त्यांचं म्हणणं की अजून एक बेटर की अजून 4 केमो दिल्या ना तर यांच्या दृष्टीने जास्त बरं पडेल. त्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी अजून 4 केमो दिल्या. पण ज्याला केमो वगैरे देऊन मी घरी आली, माझे केस असे लांब सडक आणि जाड होते. ज्याला घरी आली त्याच्यानंतर अरे बापरे केस किती कोरडे पडलेत की का असं, म्हणून मी विंचरले एका साईडने. म्हटलं जरा कोरडे पडले आपण विंचरून घेऊ. ते पूर्ण असे एका साईडने बाहेर पडले. माझ्या मुलीने बघितलं ते एकदम अशी आतमध्ये गेली. मी म्हटलं अरे हो केस आपले जाणार, डॉक्टर म्हणाले होते ना. थोडंसं मनातनं मी हे झाली की अरे बापरे आता म्हणजे आपल्याला इकडनंही विंचरलं तर जाणार का. पण मी शेवटी मनाचा हिया केला आणि या साईडने सुद्धा मी विंचरले. तर सगळ्याचे सगळे एवढे केस हातात आले. मी म्हटलं हे केस टाकून द्यायचे नाही म्हटलं आपण एका पिशवीमध्ये ठेवून देऊ की जेणेकरून त्याचं गंगावन किंवा असं काही कोणाला उपयोग पडला तर होईल म्हटलं असं. म्हणून ते केस अगदी मी जपून ठेवले. पण ते असे थोडे थोडे असे केस जे राहिले तर ती मुलगी बघून एकदम बोलायला तयार नाही माझ्याशी. तर मी म्हटलं काही नाही बाबू ठीक आहे ना, तू हे होणारच होतं ना. तर त्याच्यानं ज्याला माझी जाऊबाई आली ना तर त्यांना म्हटलं की तुम्ही ना हे साईड सगळे केस कापून द्या म्हटलं. फक्त एवढंच की कुठे त्या कात्रीची टोचलीला नाही पाहिजे कपाळाला कुठे किंवा डोक्याला सुद्धा, एवढं ते केअर घ्या. आणि त्यांनी मला माझे केस कापून घेतले. पण मी खरं बघायला गेलं तर मी एकदा आरशात बघितलं तर आपले इकडचे केस गेले होते, भुवईचे वगैरे असे केस. तर मी म्हटलं की हां बरं हे केस गेले तर भुवईचे पण जाणारच. मग काय एवढी गरज आहे आरशात बघायची आणि कशाला आपण हे सगळं बांधायचं. पण फक्त एवढंच की बाहेरचा उन्हाळा कुठे जाणू नये किंवा जास्त, म्हणून मी केसांना फक्त ओढणी अशी बांधून ठेवायची, स्कार्फ बांधून ठेवायचे म्हणजे. आणि बाहेर जाताना अगदी स्कार्फ बांधून मी जायचे. उगाच ते त्याचा बाऊ करण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे नाही आहे तर नाही आहे. मग त्याच्यामुळे मला कोणी सांगितलं तूच पाहिजे तर हे करून घेतो, हे करून घेतात ना टोप, केसांचा टोप करून घे पाहिजे तर असं. पण म्हटलं काय गरज आहे ते टोप घ्यायचा आणि ते नकली केस लावायचे. आपले केस आज न उद्या येणारच आहेत, गेले तर गेले परत येतील केस. आणि प्रत्येक गोष्ट मी डॉक्टरांना विचारत गेले आणि त्यांचं सहकार्य आणि मैत्रिणींचं आणि घरातल्यांचं सहकार्य, त्याच्यामुळे मी जास्त बॉदर करत गेली नाही मला असं झालं आणि अमकं. आणि या पॉझिटिव्ह तुम्ही राहिल्यामुळेच खरं तर आपण ह्या सगळ्यातून बाहेर पडतो. मॅम आता तुम्ही रिटायर झालेले आहात, खरं तर वाटत नाही तुम्ही रिटायर आहात कारण तुम्ही इतक्या गोष्टींमध्ये अजूनही कार्यरत आहातच. मात्र इतर महिलांसाठी अशा समजा गृहिणी आहेत किंवा रिटायरमेंट नंतर महिलांनी काय केलं पाहिजे एक आपण कंटिन्यू असं पॉझिटिव्ह राहण्यासाठी, तर एक काय महिलांना मेसेज द्याल? रिटायर्ड झालं म्हणजे आपण खरंच आई कधी रिटायर्ड होते का किंवा स्त्री कधी रिटायर्ड होते का, ती होतच नाही. त्याच्यामुळे रिटायर्ड झाल्यानंतर मी तर म्हणते की आपण आपली आवड जोपासावी. आता ज्यांना त्यावेळेला शक्य असतं ते आवड जोपासतात, नाही असं नाही. पण रिटायर्ड झाल्यावर आपल्या खूप गोष्टी असतात की आपल्याला हे करायचं राहिलं ते करायचं राहिलं. आता मला मुळात कथ्थक शिकायचं आहे, त्यामुळे मी कथ्थकसाठी प्रयत्न करते की मी ते शिकायचा प्रयत्न करते. त्यानंतर आता हे जे वेब पोर्टल चालवते त्याच्यामध्ये मी फारच बिझी असते. आता मी बुक पब्लिकेशन सुद्धा चालू केले, तर त्याच्यामध्ये एडिटिंग आणि या गोष्टी असतात. ते सुद्धा क्रिएशनच आहे शेवटी, कारण क्रिएशन करायची मुळातच आवड आहे. आणि मी म्हणते कुठल्याही स्त्रीने रिटायर्ड झाल्यानंतर
असंच बसू नये, सतत कामामध्ये व्यग्र राहावं. म्हणजे घरकाम सोडून किंवा मुलाबाळांना बघण्याचं सोडून, नातवांना वगैरे बघण्याचं सोडून तुम्ही तुमच्या आवडीच्या कामामध्ये जर व्यस्त राहिलात ना आणि चांगलं वाचन करत राहिलात, संवाद साधत राहिलात, मैत्रिणींना भेटत राहिलात, तर मग तुम्हाला आपण रिटायर्ड झालो आहे, आता आपल्याला काहीच काम नाहीये, आम्ही काय करू. आणि सोशल कामं एवढी आहेत ना बाहेर बघायला, तुम्ही सोशल कामं करा ना. तुम्ही तुमच्या मैत्रिणींना त्याच्याद्वारे काही चांगला संदेश देत चला. रिटायर झाल्यानंतर आपण आपल्या ज्या आवडीच्या गोष्टी त्या केल्याच पाहिजेत. आता ज्यावेळेला मला कॅन्सर झाला होता त्यावेळेला मी आपल्याला कॅन्सर झालंय तर आपल्या अनुभवाचा फायदा आपण लोकांना द्यायला हवा, की कॅन्सर झाल्यावर घाबरू नका. त्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलं. हे माझं पुस्तक आहे कॉमा. तर या पुस्तकाची एक डॉक्युमेंटरी सुद्धा तयार झालेली आहे आणि त्या डॉक्युमेंटरीचं प्रकाशन आपले माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांनी केलं. तर मी हा जो उपक्रम चालवते तो काही शाळांमध्ये म्हणा किंवा काही कॉलेजेसमध्ये किंवा काही ग्रंथालयामध्ये की जिकडे जास्त महिला असतील किंवा हळदीकुंकवाचा काही समारंभ असतो तिकडे किंवा इवन 8वी 9वी 10वीच्या ज्या शाळा असतात तिकडे सुद्धा. तर तिकडे मी जाऊन त्यांच्याशी संवाद साधते आणि त्यांना सांगते की कॅन्सर झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरू नका. हे पुस्तक वाचा. जर हे पुस्तक आणि याच्याबरोबर डॉक्युमेंटरी सुद्धा मी दाखवते, त्याच्यावर त्यांच्याशी संवाद साधते. काही वेळेला त्या लोकांनी जर डॉक्टर बोलवले असेल तर त्यांच्याशी सुद्धा त्यांचं सुद्धा मत ते स्वतः सांगतात आणि प्रश्नोत्तराचा तास होतो बघायला गेलं तर. म्हणजे तुमच्या शंका आहेत त्या तुम्ही त्यांना विचारू शकता. म्हणजे मी त्यांना असं सांगते की मी त्याला काय खाल्लं होतं, मला काय वाटलं होतं, हे पुस्तकामध्ये तर आहेच, पण स्वतः संवाद साधल्यानंतर एक जी कॅन्सर सर्वायवर आहे ती आपल्याशी बोलते. मुलींना मी सांगते की तुम्ही तुमच्या आईला आत्तापासूनच त्यांची तपासणी करायला सांगा. कारण महिला इतक्या स्वतःमध्ये बिझी असतात ना की त्या कधी स्वतःकडे लक्ष देत नाहीत. इव्हन सर्दी झाली, ताप आला तर म्हणजे ठीक आहे, मी काय बरी होईन, पेनकिलर घेते, बरी होईन. पण तुम्ही तुमची वार्षिक तपासणी नेहमी केली गेली पाहिजे. इव्हन तुम्हाला थोडं काही वाटलं की तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी, तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतील त्यांच्याशी संवाद साधा, जेणेकरून कुठलाही आजार असो, कॅन्सर असो किंवा कुठलाही आजार असो, त्याचं लवकर निदान झालं तर आपण लवकर बरे होतो. तर ह्या हेतूने तुम्ही मुलींना सांगितलं, कारण उद्या त्या आई होणार आहेत, त्यामुळे त्या मुलींनाच हे सांगितलं की त्याचा त्यांना जास्त चांगला फायदा होईल. आणि ज्यावेळेला आपण 4000 लोकांपर्यंत पोहोचतो त्याला 4 महिलांनी जरी स्वतःची तपासणी केली तरी सुद्धा आज त्यांचा उद्या काही होणारा आजार असेल तर तो कमी प्रमाणात किंवा लवकर क्युअर होतो म्हणून. तर मला हेच म्हणायचं की हा जो उपक्रम आहे हा करते. त्याच्यानंतर आम्ही कुठेही बाहेर पिकनिकला गेलो किंवा आमचा आता भिशीचा ग्रुप आहे, त्या भिशीच्या ग्रुपद्वारे आम्ही पिकनिकला जातो आणि संवाद साधत असतो एकमेकांशी. त्या कुठे गेलं की त्याच्याबद्दलचं आमचं डिस्कशन चालतं. आणि अर्थात हा जो उपक्रम मी असा चालवला आहे, त्याच्यानंतर आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार केलेला आहे की जनरली बघायला गेलं तर प्रत्येकाचे नातेवाईक आपल्या कुठल्याही कार्याला किंवा आपल्या कुठल्याही आजारपणाच्या वेळेला येतात, पण त्यांना वेळ नाही मिळत, ते लांब राहतात. तर आपला हा जो ग्रुप आहे, मैत्रिणीचा ग्रुप आहे ना, तर जस्ट एक ग्रुपमध्ये कळलं की मी आजारी आहे किंवा मला याची गरज आहे, मला या गोष्टींची गरज आहे, तर इमिडिएटली त्यांच्याकडून तो रिप्लाय मिळतो. कारण आता आपले शेजारचे, आपल्या मैत्रिणीचे, हेच आपले एक्सटेंडेड फॅमिली आपली ही आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला लगेच मदत मिळते. त्यामुळे तसंही आम्ही ग्रुप केलं की जेणेकरून पटकन त्यांचा आपल्याला उपयोग व्हावा. त्यांच्याकडं आज कधीही कोणाला कशी गरज लागेल हे सांगता येत नाही. आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर सगळे इतके लांब लांब राहतात की पटकन आपण म्हणतो नातेवाईक येतील तर नाही येत, आपल्या शेजारचेच आपल्याला धावून येतात अशा वेळेला. त्यामुळे असाही आमचा हा ग्रुप आहे की आम्ही प्रत्येक वेळेला कोणालाही काही असेल ती गुड मॉर्निंग आणि गुड नाईट वगैरे टाकण्यापेक्षा हे पाहिजे मला, इथे असं झालेलं आहे, या गोष्टी आता पुढे आपल्याला करायच्या आहेत, असं आमचं डिस्कशन असतं त्या ग्रुपवर. तर असा मी ग्रुप फॉर्म केला आणि आम्ही नेहमी पिकनिकला जात असतो, एकमेकांशी काही सणावाराच्या निमित्ताने मी भेटत असतो. त्यामुळे सतत बिझी असतो. चांगलं काम जेवढं काही करता येईल समाजासाठी ते आम्ही करत असतो. आता मी लायन्स क्लब मध्ये होते, त्या लायन्स क्लबद्वारे मी काही सोशल वर्क करत होती. त्यामुळे बघायला गेलं तर इतकं वास क्षेत्र आहे आणि आता खरं तर वेळ मिळत नाही मला. असं वाटतं मी त्याच वेळेला लवकर रिटायर व्हायला हवी ती आणि या क्षेत्रामध्ये असं यायला हवं होतं. आणि मुळात इतकं हक्काने पण बोललं गेलं पाहिजे मैत्रिणींशी की संवाद साधला तर त्या गोष्टी पण काय म्हणतो आपण सुटतात. आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे वेगळे असतात. तुम्ही ती संवाद साधा ना, एकमेकांशी बोला नाही. आजकाल तर किती साधनं अवेलेबल आहेत, व्हॉट्सअप आहे, फोन आहे. पूर्वी तर फोन करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्याशी बोला, त्यांची संवाद साधा. इव्हन मी या कोणाला कॅन्सर पेशंट जे कोणी असतील ना किंवा कोणी आजारी असेल, फोनवर संवाद साधते. अगदी त्यांनी अर्धा एक तास त्यांना जे वाटतं ते
त्यांचं फक्त शंका निरसन करते. त्यांना हो त्यांना ऐकायला कोणीतरी पाहिजे. त्यांना जे वाटतं, त्यांना जे त्यांचं जे बोलणं आहे ते ऐकणं हा सुद्धा एक मोठा भाग असतो खरं तर. त्यामुळे हे संवाद साधणं हेच जास्त महत्वाचं असतं आणि त्यांना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड देणं हे जास्त महत्वाचं असतं. कारण हल्ली मुंबई सारख्या ठिकाणी फ्लॅट सिस्टम मध्ये आपल्याला बऱ्याच माहित नसतं आपल्या शेजारी कोण आहे किंवा आजूबाजूला काय घडलंय असं पण आपल्याला माहित असतं. त्यामुळे तितकं हक्काने सुद्धा आपण जसं तुम्ही ग्रुप तयार केलाय तसं ग्रुप तयार करावे महिलांनी आणि एकमेकींशी बोललं तरी कसं आपल्याला माहित होतं की कोण कशा परिस्थितीमध्ये आहे किंवा काय आहे. आणि खूप मस्त तुम्ही सांगितलं ही ग्रुपची कन्सेप्ट. मला एक विचारायचं, जे तुम्ही पुस्तक दाखवलं त्याचं कॉमा असं नाव आहे, तर ते असं नाव काय आहे? कॉमा याचा अर्थ आहे ना की कुठल्याही आजार असो, कुठलीही गोष्ट असो, खूप गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात. त्यामुळे त्याच गोष्टींना का चिकटून राहायचं, कॉमा करायचं आणि पुढे जायचं. त्यामुळे या पुस्तकाचं मी कॉमा ठेवलं की मला ठीक आहे, झाला कॅन्सर, कॉमा केला आणि त्याला पुढे गेली मी. आता आज तुमच्या समोर आहे की नाही, उगाच प्रत्येक गोष्टीमध्ये अडकून नाही राहायचं. झाला ठीक आहे, म्हणून ते कॉमा नाव ठेवलं खरं तर. क्या बात आहे. तर मॅम, आता तुम्ही इतकं सामाजिक काम करतातच आहात, तर या संपूर्ण प्रवासामध्ये असं काही कधी असा भावनिक प्रसंग असा काही आलाय का, एखादा असा काही किस्सा आहे का? ज्याला सोशल काम करत असतो ना, आणि स्त्रियांच्या बाबतीत ते भावनिक प्रसंग तर नेहमीच येतात. आता फॅमिलीमध्ये तर कितीतरी गोष्टी अशा होत असं की ते आपल्या मनाला पटत नाही. तशाच सोशल काम करताना सुद्धा कितीतरी गोष्टी पटत नाही मनाला. तर मैत्रिणींमध्ये तर या गोष्टी होत असतात की त्या ग्रुपने कुठे कुठे जातात. आता आज आम्ही स्नेह मिलन असा कार्यक्रम करतो. गेली 5 वर्ष आम्ही रिटायर्ड झाल्यानंतर ज्या दिवशी रिटायर्ड झालो तो दिवस आम्ही अगदी मजा करतो. त्यानिमित्ताने सगळे आम्ही एकत्र भेटतो आणि स्नेहमिलन हा कार्यक्रम होतो. आज आता आम्ही सगळेजणच हा कार्यक्रम करतो. आज 100-150 महिला आम्ही एकत्र भेटतो आणि तो कार्यक्रम होतो दरवर्षी. आणि त्याच्याबरोबर आमचं भिशी असते, दर महिन्याला आमची भिशी वगैरे असते. पण काही वेळेला जर त्यांनी कुठल्या कार्यक्रमाला आपल्याला बोलवलं नाही तर मग ते मनाला इतकं वाटतं की आपण सगळे एकत्र भेटतो, एका ताटात जेवतो, एकमेकांना शेअरिंग करतो, आपण एवढा ग्रुप केलेला आहे. मग तुम्ही एखाद्या कुठल्या हळदीकुंकवाला गेलात किंवा एखाद्या चांगल्या प्रसंगाला गेलात तर मग तुम्ही का बोलवत नाही मला, असं काही वेळेला होतं असं. पण मग मी विचार केला की मी त्याच्यामध्येच का अडकून राहायचं, म्हणजे त्यांनी बोलवलं नाही म्हणून मग आपण त्यांच्यावर रागवायचं का, म्हणून रागवायचं. लिव्ह इट. आपल्याला काही चांगलं काम करायचं, आपल्याला त्यांच्या त्या गोष्टीने मनाला दुःख करून घेण्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टी आठवायच्या, आपण आपलं काम करत राहायचं. त्यांना आवडो किंवा न आवडो, आपण हे जे काम करतो ते आपल्या मनाला आनंद देतो, त्यांना आनंद देतो, त्यांनाही आनंद वाटतो, आपल्यालाही आनंद वाटतो. बस उगाच ते दुःख उगाळत बसणं आणि असं केलं होतं मग तिने तसं झालं होतं अशा गोष्टींमध्ये अडकायचं नाही आणि आपण आपलं चालत राहायचं. म्हणजे जीवनामध्ये पण ह्याच गोष्टी मला असं वाटतं की सगळ्या बुजुर्ग ज्या स्त्रिया त्याही तेच म्हणतील की आपण जुन्या गोष्टींमध्ये अडकू नका, तुम्ही फक्त चालत राहा आणि चांगल्या गोष्टी करत राहा. क्या बात आहे, मस्त. खूप छान असं काय म्हणतो आपण, एक शॉर्ट बट स्वीट असा आपला आजचा एपिसोड झालाय मॅम. आणि खूप छान असं वाटलं तुमच्याशी बोलून. तुमचं जे न्यूज पोर्टलची जी लिंक आहे ती मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देईल, म्हणजे जेणेकरून इतर महिलांना सुद्धा तुमच्याशी कनेक्ट होता येईल. जर कोणाला व्यक्त व्हायचं असेल तर हे खूप छान प्लॅटफॉर्म आहे. आणि जर कोणाला कॅन्सर विषयी सुद्धा जर माहिती हवी असेल किंवा इतर कोणाला माहिती द्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही मॅमशी संपर्क करू शकता. आणि जर तुम्हाला सुद्धा गृहस्वामिनीमध्ये भाग घ्यायचा असेल तर आम्हाला कमेंट नक्की करा आणि तुम्ही सुद्धा इथे येऊन मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकता. आणि मॅम, आज तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि खूप धन्यवाद. थँक्यू. आणि खरं तर गृहस्वामिनी या एपिसोडमध्ये मला तू बोलवलंस आणि मला मनमोकळेपणाने गप्पा मारता आल्या, त्यामुळे खास तुमच्या चॅनलला, तुमच्या पॉडकास्टला तर माझा खूपच म्हणजे शुभेच्छा आहेतच. आणि तू इतकी छान मुलाखत घेतली आणि तू इतकी छान दिसतेस त्याच्यामुळे, आणि इतके छान प्रश्न विचारले त्याच्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.